तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 17 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 17, वी हॅव अ सॅम्पल ऑफ गॅस characterized by P, V and T. Another sample of gas characterized by 2P, V divided by 4 and 2T. तर पहिले जे सॅम्पल आहे त्याचं प्रेशर P आहे, वॉल्यूम V आहे आणि टेम्परेचर T आहे. दुसरं जे सॅम्पल आहे त्याचं प्रेशर 2P आहे, वॉल्यूम V/4 आहे आणि टेम्परेचर 2T आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्यूल इन फर्स्ट अँड सेकंड सॅम्पल. तर पहिल्या सॅम्पलमध्ये आणि दुसऱ्या सॅम्पलमध्ये नंबर ऑफ मॉलिक्यूलचा रेशो किती असेल ते आपल्याला ठिकाणी फाईंड करायचं. आणि हा जो क्वेश्चन आहे हा 2020ला आलेला होता. तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए तो आहे 2:1, बी ऑप्शन आहे 16:1, सी ऑप्शन आहे 8:1 आणि डी ऑप्शन आहे 4:1. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे तर ते आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 सॅम्पल दिलेले आहे ज्याच्यामध्ये प्रेशर P आहे, वॉल्यूम V आहे आणि टेम्परेचर T आहे. दुसरं एक सॅम्पल आहे ज्याच्यामध्ये प्रेशर 2P आहे, वॉल्यूम V/4 आहे आणि टेम्परेचर 2T दिलेलं आहे. तर आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्यूल फाईंड करायचं फर्स्ट सॅम्पलमध्ये आणि सेकंड सॅम्पलमध्ये. तर या केसमध्ये प्रेशर पहिल्या केसमध्ये P1 आहे जो P दिलेला आहे तुम्हाला. दुसरा जो प्रेशर आहे तो दुसऱ्या केसमध्ये जो प्रेशर आहे P2 तो दिलेला आहे तुम्हाला किती तर 2P. वॉल्यूम जो आहे पहिल्या केसमध्ये तो आहे तुमचा V इतका आणि दुसऱ्या केसमध्ये जो वॉल्यूम आहे तो आहे V/4 इतका. त्यानंतर पहिल्या केसमध्ये जो टेम्परेचर आहे तो किती तर T इतका आणि दुसऱ्या केसमध्ये जो टेम्परेचर आहे तो किती दिला आहे तर तुम्हाला 2T इतकं तुम्हाला दिलेलं आहे. या सगळ्या गिवन कंडिशन्स आहे. तर आपल्याला फाईंड करायचं नंबर ऑफ मॉलिक्यूल कशामध्ये तर फर्स्ट सॅम्पल आणि सेकंड सॅम्पल याचा रेशो आपल्याला फाईंड करायचा. यासाठी आपण यूज करणार आहे आयडियल गॅस इक्वेशन. आणि आयडियल गॅस इक्वेशन जर घेतलं तर आयडियल गॅस इक्वेशन आहे PV = N KBT. आता आरच्या टर्ममध्ये नाही घ्यायचं. आर म्हणजेच आपला काय असतो N × KB. ओके. N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल असेल, KB बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि T म्हणजे तुमचं टेम्परेचर. आता 2 केस आहे. मग पहिल्या केसमध्ये P1 V1 असेल, दुसऱ्या केसमध्ये काय घेतलं P2 V2 घेतलं आणि या ठिकाणी हा N1 असेल, हा KB झाला, KB म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट, हा टेम्परेचर T1 झाला, डिवायडेड बाय N2 KB बोल्ट्झमन कॉन्स्टंट ॲज इट इज राहील आणि टेम्परेचर T2. बोल्ट्झमन कॉन्स्टंट ही टर्म याला काय करा कॅन्सल करून टाका. ठीक आहे. P1 जो दिलेला आहे तो P आहे आणि वॉल्यूम जो आहे तो किती तर V इतका आहे. P2 जो दिलेला आहे तो किती दिला तर 2P इतका दिलेला आहे आणि वॉल्यूम जो आहे वॉल्यूम सेकंड केसमध्ये तो किती तर V/4 इतका दिलेला आहे. तर ते आपण व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू. V/4 इज इक्वल टू N1/N2 आपल्याला फाईंड करायचं आहे. आणि T1 जो दिलेला आहे T1 किती दिलेला आहे T इतका आणि जो T2 दिलेला आहे तो किती दिला तर 2T इतका दिलेला आहे. ओके. हा T आणि इथला T काय झाला कॅन्सल झाला. इथला V आणि इथला V पण काय आला कॅन्सल. P आणि P पण काय आला कॅन्सल. हा 4 डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर कुठे जाणार न्यूमरेटरला. त्याच्या आधी हा 2 आणि 2 काय झाला कॅन्सल म्हणजे हा 4 शिल्लक फक्त तो न्यूमरेटरला जाणार. म्हणजे आपल्याला काय भेटेल N1/N2 हा भेटेल तुम्हाला 4. ओके. आणि जर तुम्हाला रेशोच्या टर्ममध्ये घ्यायचं तर याला काय करू शकतात H2:1 करू शकतात. मग या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे N1/N2 इज 4:1. आणि जर ऑप्शन जर या ठिकाणी चेक केलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन डी असेल, मीन्स 4:1.